वाटतंय? मागच्या वेळी सरांची संधी हुकली, यावेळेस काय होणार आहे? चित्र कसं पालटणार आहे? अपयशातून यशाचा मार्ग कसा शोधावा याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे आमचे परममित्र, आमच्या गणपती बाप्पावर प्रगाढ श्रद्धा असणारे आमचे सहकारी माननीय हेमंतजी रासने यांनी आपल्या कृतीतनं हे सिद्ध करून दाखवलेले आहे की लोकाभिमुख कसं असावं, लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते मागच्या जवळजवळ 1.5 वर्षापासून प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक चौकामध्ये जाऊन तिथल्या नागरिकांच्या समस्या ह्या जवळजवळ सकाळचे 2 तास समजून घेत आहेत आणि त्यांनी त्या सोडवायचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे, पाठपुरावा केला आहे आणि नागरिकांना देखील त्याची जाणीव झालेली आहे आणि त्याचा अनुभव देखील हा लोकांना आलेला आहे। कारण गणेशोत्सवाचा कार्यकर्ता हा हाडाचा कार्यकर्ता असतो, काम करणं हा त्याचा पिंड असतो आणि सतत रस्त्यावरचा गणेशोत्सव पाहत आल्यामुळे लोकांच्या काय समस्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने, कशा पाठपुराव्याने ह्या आपण सॉल्व्ह करू शकतो याचा महानगरपालिकेत त्यांचा असलेला जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या द्वारे आणि जो जनसंपर्क आहे त्याद्वारे त्यांनी नागरिकांच्या समस्या या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोडवल्या आणि नागरिकांमध्ये, मतदारांमध्ये खूप मोठा विश्वास त्यांच्याविषयी हा निर्माण झालेला आहे आणि एक आपल्याला हाकेला ताबडतोब उत्तर देणारा, ताबडतोब आपल्या हाकेला ओ देणारा म्हणून हेमंत भाऊंचा नागरिकांमध्ये वाढती लोकप्रियता असल्याचं आपल्याला दिसून येतंय आणि आपल्या पुणे शहर गणेशोत्सवाचा एक कार्यकर्ता म्हणून विधिमंडळामध्ये आपल्या हक्काचा माणूस असावा आणि हे जे कसबा पेठ विधान मतदारसंघ जो आहे हा मूळ पुण्याची ओळख आहे आणि ही ओळख आपल्याला, हा वारसा जर जपायचा असेल तर ह्या वारशासाठी सदैव झटणारा, ह्या वारशाचा गौरव वाढवणारा, इथल्या नागरिकांच्या ज्या जुन्या वाड्यांच्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटची त्यांची संकल्पना आहे, जे पार्किंगचे प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये आत्ता जे सद्यस्थितीतील जी पार्किंग आहेत त्याची उंची वाढवून आत्ता नागरिकांना तात्काळ दिलासा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मेट्रोचं देखील जे मध्यवस्तीतनं गेलेलं जाळे त्यासाठी देखील त्यांनी चांगला पाठपुरावा केला आणि त्याची कनेक्टिव्हिटी आता कात्रज आणि इकडे मागे निगडीपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील त्यांचा आपल्याला उपयोग होणार आहे आणि हे मध्य पुणे जे आहे हे पर्यटकांचं आकर्षण केंद्र आहे। कारण माणूस पुण्यात आल्यानंतर शनिवारवाडा, लाल महाल, दगडूशेठ गणपती, तुळशीबाग आणि लक्ष्मी रोड असा त्याचा एक साधारण प्रवास असतो आणि इथली संपन्न अशी वारसा स्थळं देखील पाहण्याचा तो प्रयत्न करतो। शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता हे दोन्ही रस्ते हेमंतरावांनी मॉडेल रोड करण्याचा संकल्प केलेला आहे आणि इथल्या ज्या नागरिकांच्या, विशेषतः ज्या काही स्वच्छतागृहांच्या समस्या असेल, विरंगुळा केंद्र असेल, ज्येष्ठांच्या समस्या असतील, लहान मुलांच्या असतील, शिक्षणाच्या असतील, आरोग्याच्या असतील, या सगळ्या बाबतीमध्ये त्यांचं कार्यालय हे 24 तास नागरिकांसाठी हे उपलब्ध आहे। त्या दृष्टिकोनातनं मला विश्वास वाटतो की सर्व मतदार कसब्यातले हे हेमंतरावांना यावेळेला आशीर्वाद देतील आणि बाप्पांची देखील कृपा ही त्यांना लाभेल आणि आपला गणेशोत्सवाचा कार्यकर्ता हा निश्चितपणे विधिमंडळात पोहोचेल। आपला जो कसबा हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो, पण मागच्या वर्षी याचं चित्र पलटलं होतं, त्याची काय कारणं होती आणि ती कारणं आता आपण भरून काढलेली आहेत? निश्चितपणे लोकांचा जो संपर्कामध्ये जे कमी पडलो होतो, कारण तसा मागच्या वेळेला वेळ कमी मिळाला होता, तो संपर्क हा 1.5 वर्षामध्ये हा माननीय हेमंत भाऊंनी हा भरून काढलेला आहे आणि प्रत्येक प्रभागातल्या, संपूर्ण मतदारसंघातल्या प्रभाग असेल, त्या भागातले चौक असतील, तिथले स्थानिक महत्त्वाचे पदाधिकारी, मान्यवर असतील, त्या सगळ्यांच्या संपर्कामध्ये त्यांनी कुठलीही त्रुटी ठेवलेली नाही आणि त्यांच्या समस्या सोडवण्यामध्ये देखील ते सदैव अग्रभागी आहेत आणि हे नागरिकांच्या प्रतिक्रियांमधून देखील आपल्याला दिसतंय की ह्या वेळेला निश्चितपणे आपल्या हक्काचा माणूस, आपल्या धर्मसंस्कृती जोपासणारा माणूस हा आपल्याला निवडून द्यायचा आहे। त्यामुळे हेमंत भाऊंचा विजय हा निश्चित आहे असं मला वाटतं। नागरिकांना पूरस्थिती निर्माण झाली होती, ते स्वतः जातीने ज्या ठिकाणी समस्या आल्या, पूर आले, ते स्वतः गेले, तिथल्या नागरिकांना स्वतः दिलासा दिला, त्यांना जी अत्यावश्यक मदत लागली ती स्वतः त्यांनी पोहोचवली। यातनं आपल्याला एकच दिसतं की नागरिकांच्या ज्या वेदना आहेत, जी दुःख आहेत, कारण शेवटी हेमंतराव हे स्वतः पत्र्याच्या घरात हे त्यांचं बालपण गेलेलं आहे आणि त्यांनी गरिबी जवळनं अनुभवलेली आहे। आमचा सर्व परिसर
हा 18 विश्व दारिद्र्य असलेला परिसर आणि या परिसराचा कायापालट हा गणपती बाप्पाच्या कृपेने हा या ठिकाणी घडलेला आहे. आणि निश्चितपणे हेमंतरावांच्या माध्यमातून ह्या कसब्याचा विकास करण्यासाठी बाप्पा त्यांना यावेळेला आशीर्वाद देतील असं मला वाटतं. असं काही होतं का की कसबातून दैवंत रासनेला विरोध होता? हे बघा, ही लोकशाही आहे आणि विरोध असणं हे जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं हे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण घेत असतो आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे सर्व सहकारी हे त्यांच्या सोबत आज आहेत आणि सर्व समाजातली घटक देखील आज त्यांच्या सोबत आहेत. कारण सर्वांचा विश्वास हा त्यांच्या कार्यावर असल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे. नागरिकांना काय आव्हान कराल? नागरिकांना एकच आवाहन करीन की 20 तारखेला मतदान आहे. त्या दिवशी 100% आपण निश्चितपणे मतदान करावं आणि हा लोकशाहीचा जो उत्सव आहे या उत्सवाला अधिकाधिक गौरव प्राप्त करून द्यावा आणि हेमंत भाऊंना विधिमंडळात पाठवावं. धन्यवाद.